नमस्कार. महाराष्ट्रात सध्या हवामानात मोठे बदल पाहायला मिळत आहेत. एकीकडे पूर्वमोसमी पावसाने काही भागात दिलासा दिला असला तरी उष्णतेचा तडाखा मात्र अजूनही कायम आहे. सकाळी उन्हाचा चटका जाणवतो तर दुपारनंतरनं गडगडाटासह वादळी पावसाने वातावरणात गारवा निर्माण केला होता. कोकण, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भ राज्यात बहुतेक भागामध्ये असा चक्रीय हवामानाचा अनुभव नागरिकांना घेता येणार आहे. तर जाणून घेऊया संपूर्ण हवामान अंदाज. राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ या सर्व जिल्ह्यांना पावसाने आपली हजेरी लावलेली आहे. पावसाचे मुख्य भाग: कोकण, मुंबई, रायगड, पुणे, अहिल्यानगर, सांगली, परभणी, लातूर, बीड, गोंदिया, बुलढाणा, अमरावती, अकोला या ठिकाणी दुपारनंतरनं वादळी वाऱ्यांसह पाऊस कोसळला असून काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हवामानात झपाट्याने बदल जाणवले. पावसाच्या आगमनाने काही भागात तापमानाचा घसरण देखील झाली असली तरी विदर्भात उकाडा अजूनही त्रासदायक आहे. नागपूरमध्ये सर्वाधिक 41.2 सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. आज 19 मे रोजी हवामान खात्याने पुढील भागांमध्ये सतर्कतेचा इशारा दिलेला आहे. तर येलो अलर्ट असलेले जिल्हे: संपूर्ण विदर्भ, कोकण, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्र. तर ऑरेंज अलर्ट असलेले जिल्हे बघा: नाशिक, अहिल्यानगर, पुणे, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यांसह जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याने दिली. तर या पावसासोबतच नागरिकांनी काय खबरदारी घ्यावी बघा. गरज नसल्यास घराबाहेर पडणं टाळा. विजेच्या वेळी उघड्या जागेत थांबू नका. शेतकरी वर्गाने पिकांची काळजी घ्यावी आणि शहरात वाहन चालकांनी वाहतुकीचे नियम पाळावेत. तर ही होती आजची अपडेट. धन्यवाद.